हाय एव्हरीवन, गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मस्त अशी मॉर्निंग झाली आहे आणि आजचा हा लास्ट डे असणार आहे आमचा पुण्यामध्ये. कारण की इव्हिनिंगला आम्ही निघणार होतो बँगलोरसाठी. आता भरपूर सुट्टी झाली, लग्न वगैरे सर्व काही झालं. पुण्यात काल फिरूनसुद्धा झालं आणि आत्ता आजचा दिवस होता तो म्हणजे बँगलोरच्या रिटर्न जर्नीसाठी निघण्यासाठी. रिटर्न जर्नी होती आजची. नंतर थोडंफार आता पुण्यात आलो आणि थोडंफार जे काय आपल्याला बँगलोरमध्ये भेटणार नाही त्या वस्तू तर घ्यायच्या असतात, म्हणूनच सकाळी सकाळी बाहेर पडलो होतो. बाहेर पडल्यानंतर ना पहिल्यांदा तर ताईला म्हटलं आणि विशेष म्हणजे मुलांना आम्ही घरी ठेवलं होतं. त्याचं कारण असं होतं की रिऊ, हम्पी आणि ईशान तिघांनाही बाहेर घेऊन जायचं म्हटलं की टाईमपास होतो आणि त्यांचं असतं हे पाहिजे ते पाहिजे आणि त्यामध्ये भरपूर वेळ जातो. कुणाची चॉईस काय ह्यांच्यामध्ये तर टाईम निघून जातो आणि वेळ जास्त झाला असता, म्हणून त्यांना आम्ही घरी ठेवलं होतं. हम्पीचे डॅडा घरी असल्यामुळं ते त्यांना मस्त सांभाळत होते. आणि पहिल्यांदा तर पेट्रोल पंपावरती आलो पेट्रोल भरण्यासाठी. तर इथे ना खरंच एक खास आणि इन्स्पायर होण्यासारखी अशी काही गोष्ट घडली आहे, ती तुमच्यासोबत मी शेअर करते. हे जे दादा होते ना, तर ते म्हणजे ते पेट्रोल पंपावरती काम करत होते आणि त्यांच्याकडनं मला तर आज खरंच खूप मोटिवेशन मिळालं. की त्यांच्याकडं होता ना तो जो बॅच होता, तर ते त्याच्यावरती लिहिलेलं होतं की आय एम डीफ. डीफ म्हणजे बहिरा वगैरे. तर म्हणजे ते म्हणजे त्यांना ऐकायला येत नव्हतं, तरीसुद्धा ते त्या पेट्रोल पंपावरती काम करत होते. ही गोष्ट माझ्यासाठी बापरे, मला सुद्धा समजलं नसतं. कारण की काय झालं ना, यांचा फोन आलेला आणि मी कॉलवर बोलत होते, तर ते फक्त इशारा करून सांगत होते की येथे बोलू नको, साईडला जाऊन बोल. मग मी तिकडनं आले आणि थोडा आमचा ना पेमेंटचा पण इश्यू चालला होता, तर तेच आमचं सॉल्व करण्याचं चाललं होतं. मग ते इशारा करूनच प्रत्येक गोष्ट सांगत होते. मग ते ताईला म्हटलं, अगं हे असं कसं काय गं, असं प्रत्येक गोष्ट इशाऱ्यावर सांगतात. मग त्यांनी ना स्वतः त्यांच्या बॅचकडं बोट दाखवून दिलं की असं काही आहे म्हणून, आय एम डीफ असं त्यांचा तो बॅच होता. म्हणून समजलं, अरे यार, म्हणजे किती म्हणजे इन्स्पायर होण्यासारखी गोष्ट आहे ही. की आपण एवढं आपल्याला सर्व काही आहे तरीसुद्धा आपण त्यात सॅटिस्फाय नसतो किंवा प्रत्येक गोष्टीसाठी आपला अट्टास असतो की हे पाहिजे ते पाहिजे. आणि ही व्यक्ती जी आहे तर ती किती छान, म्हणजे त्यांना ऐकायला पण येत नाही तरीसुद्धा ते मस्त जॉब करताय पेट्रोल पंपावरती. तर तुम्हाला सुद्धा म्हणजे कधी असं मोटिवेट व्हायला होत असेल ना, तर खरंच अशा काही व्यक्ती असतात किंवा असे काही लोक असतात की त्यांच्याकडून आपल्याला खरंच खूप इन्स्पायर होण्यासारखं होतं. मलाही आज तर खरं तसंच झालं होतं. डीमार्टमधून ज्या काही गोष्टी घ्यायच्या होत्या त्याही घेतल्या. नंतर रिऊ, हम्पी येथे ना ABCD वगैरे काय वाचन त्यांचं सुरू होतं. त्यांना म्हटलं जरा घ्या वाचून, कारण की मला हा ताईचा जो किचनमधला हा कॉर्नर आहे ना, तो खूप आवडतो. मला खूप म्हणजे असं होतं की जेव्हा मी येईल ना, पुण्यात भरपूर वेळा येतच असते, तर त्यावेळेस ना मी त्याच्या रिव्ह्यूचे ना फोटोज वगैरे घेईल. ह्या ABCD सोबत पण होतच नाही. नेहमी असंच गडबड गोंधळ वगैरे होत असतो. सकाळी उठायचं, मुलांचं आवरायचं, आपलं आवरायचं, जेवण वगैरे बनवायचं, बाहेर जायचं असतं. पुण्यात गेलोय म्हटलं की घरात तर बसत नाही, बाहेर जात असतो नेहमी काही ना काही एक्सप्लोर करायला, खायला असं. तर मग ह्या गोष्टी इथं राहूनच जातात. तर आज आहे ना रिऊला सांगितलं होतं की तू हे बघ म्हणून, इथं शिक थोडंफार. मी फोटोज वगैरे काढते, व्हिडिओज वगैरे काढते, तेवढ्याच मेमरीज वगैरे कलेक्ट होईल. आणि हा व्हिडिओ मात्र ईशानने काढलाय. तर पाहू शकता किती हलतोय डुलतोय, काय चाललंय त्यांचं त्यांनाच माहिती आहे तिघांचं. आणि आमची मात्र मस्त पॅकिंग सुरू होती. तुम्ही आधी पाहिलंच असेल व्हिडिओमध्ये की जो काय पसारा होता ना, तो सर्व मला बॅगांमध्ये पॅक करायचा होता. बॅगा जास्त नको पाहिजे होत्या, कारण की रिऊ, ईशान आणि आणखीन 2-4 बॅगा झाल्या म्हणजे की मला ते पॉसिबल नाही इतकं हँडल करायला. तसंही ट्रॅव्हल्समध्ये बॅग वगैरे टाकलं आपल्याला काय परत घ्यायची वगैरे गरज नसते, पण तरीसुद्धा जेव्हा उतरेल ना, आणि त्यावेळेस मात्र होऊन जातं की आपण कोणती बॅग पकडणार आणि काय. आणि तसंही हे मला घ्यायला येणार होते, त्याच्यामुळे एवढं टेन्शन नव्हतं. तरीसुद्धा 4 ते 5 छोट्या मोठ्या पकडून 5 बॅगा झाल्या होत्या. आता सकाळ म्हणजे जी काही कामं होती सकाळची ती झाली होती. जेवणासाठीच आम्ही पराठे वगैरे बनवले होते आणि तेच खाऊन वगैरे नंतर ना आम्हाला रेडीसुद्धा व्हायचं होतं. आता ऑलमोस्ट आम्ही रेडी झालो होतो. हम्पी, ईशान, ताई, मी सर्वजण रेडी झालो होतो. बॅग वगैरे पॅक झाल्या होत्या आणि इव्हिनिंगची म्हणजे 4:30ची आमची बस होती. म्हणून
थोडासा अजून वेळ होता तर हे तिघं इथं खेळत होते. मस्त मेमरीज क्रिएट करण्याचं आमचं काम चालू होतं. तुम्ही पाहू शकता त्या बॅगा ज्या काही छोट्या-मोठ्या आहेत ना, तर त्या मला आता बंगलोरला घेऊन जायच्या होत्या. घरात भरपूर तसाही पसारा पडलेला होता खरं तर किचनमध्ये स्पेशली, बाकी सर्व तर आवरलं होतं. आता कॅबसुद्धा बुक केली होती आणि इतक्यातच कॅब खाली येईल म्हणून म्हटलं चला फटाफट आपण आहे ना खाली जाऊयात, म्हणूनच आमची ही गडबड सुरू होती. तर इथे ना रिवला एक हम्पीची गाडी आवडली जी की ती त्याच्या हातामध्ये आहे म्हणून तो थोडासा लपून छपून घेतोय, पण मला माहीत नव्हतं इथं तो लपवतोय. मला खरंच माहीत नव्हतं की त्याला ती इतकी आवडली आणि मी कसं बसं त्याला करून ती तिथं ठेवून दिली. पण ताईने मात्र ती परत बॅगेत घेऊन आली होती आणि हम्पीच्या न चुकता न कळत ती रिवला दिली. आणि जेव्हाही आम्ही बँगलोरला आलो तर रिव ना त्याच्या डॅडाला दाखवत होता की रिव ही गाडी ना मी चोरून आणली म्हणून, पण चोरून वगैरे काही आलेली नव्हती. मला तर आज सुद्धा इतकी हसायला येते तो मोमेंट किंवा ते क्षण आठवून की चोरून वगैरे नव्हती आणली ताईने, म्हणजे माझ्या बहिणीने त्याला गुपचूप ती दिली होती. आता आम्ही तर आहे ना कॅबमध्ये बसलो होतो. हम्पीला सुद्धा खूप रिक्वेस्ट केली, अरे तू गाडीमध्ये बस आणि ताई म्हणजे तिच्या स्कूटीवरती येऊन जाईल पाठीमागनं, कारण की तिला आहे ना परत रिटर्न जायला मग थोडंसं हे होतं की कसं जाणार ती, म्हणून मग तिने ना स्कूटीवरती आली. आणि हम्पीचं पण खूप होतं की नाही नाही मला स्कूटीवरच बसायचं, तर ते लोक स्कूटीवर होते ताई आणि हम्पी, आणि आम्ही तिघं कॅबमध्ये बसलो. तर आता शेवटी पुण्याला बाय बाय करत आहे ना आम्ही चाललो होतो आमच्या डेस्टिनेशनकडे, म्हणजे जिथे आम्हाला ट्रॅव्हल्स आमची लागणार होती त्या साईडला. तर पाठीमागे रिऊ आणि हम्पी, ईशान हे सर्वजण आहे ना ताईला बाय करतात, कारण की त्यांना आम्ही त्या ताईने आम्हाला ओव्हरटेक केलं होतं. ती आली होती जवळजवळ आमच्यासोबतसुद्धा. म्हणजे मला तर ना पुण्यात गेलं ना ही गोष्ट खूप आवडते. ताईला मस्त गाडी चालवण्यात ती एकदम प्रो आहे. तिला छान गाडी चालवता येते, स्कूटी मस्त चालवते, त्याच्यामुळे ती ह्या इतक्या मोठ्या हायवेला सुद्धा एवढी छान गाडी चालवते ना, एकदम बिंदास्त असते मी जेव्हा तिच्या पाठीमागं बसते त्यावेळेस. तर आज अशीच ती ना पाठीमागनं येत होती आणि रिऊ आणि ईशान आतमधनं तिला हाय बाय चालूच होतं त्यांचं. आता इथे तुम्ही पाहू शकता पाठीमागे की ताई आमच्या पाठीमागे आहे आणि आम्ही पुढे चाललोय. तर ह्यांचं मध्ये मध्ये सारखं सुरू होतं त्यांना, तरी मी सांगत होते की तिला डिस्टर्ब करू नका, जेणेकरून आहे ना तिला म्हणजे ह्या रोडवरती वगैरे गाडी चालवायची. तर ह्यांचा असतं हम्पी बाहेर हम्पी काय हेच चालू होतं. इथे तुम्ही पाहू शकता हम्पी आणि माझी बहीण ते गाडीवरती स्कूटीवरून येत आहे आणि आम्ही पुढे पोहोचलो होतो ज्या ठिकाणी आम्हाला थांबायचं होतं त्या ठिकाणी. आता इथे ट्रॅव्हल्स लागणार होती आणि इथे ना मंदिर होतं एक देवीचं, तर पहिल्यांदा गेलो मंदिरात दर्शन वगैरे घेतलं आणि रिऊ आणि हम्पीने तर पहिल्यांदा तिथला जो काही प्रसाद होता ना साखरेचा तो घेतला खायला. आता ऑलमोस्ट इव्हिनिंगची वेळ होत आली आहे आणि आम्ही बसचा वेट करत होतो. बस ज्या टायमिंगला होती ना तर त्या टायमिंगच्या थोडीशी 10 ते 15 मिनटं लेट झाली होती. बराच कंटाळा आला होता, कारण की रोडच्या साईडला हे मंदिर होतं आणि रोड साईडला म्हटलं की भरपूर धूळ होती. बाकी त्यांचं काही ऑफिस वगैरे इथं नसल्यामुळे ना फक्त रोडवरतीच तिथे थांबत असेल, तो त्यांचं ठिकाण असेल थांबण्याचं. माझी पहिलीच वेळ होती की तेथून आम्ही बसमध्ये बसलो आणि नंतर ना आता निघालो आहे बँगलोरसाठी. तर गाडी खरंच खूप छान होती, इंटरसिटी बस होती. तुम्हालाही जेव्हा कधी प्रवास करायचा असेल ना तर नक्कीच इंटरसिटी बसच्या तुम्ही सुद्धा बुक करू शकता, कारण की त्यांची सर्विस म्हणा किंवा गाडीची क्लीन वगैरे इतकी छान होती ना, कारण की मी तर अशी एवढी क्लीन गाडी कधी नव्हती पाहिली. इथून पाठीमागे आम्ही भरपूर वेळा VRL किंवा SRHच्या बसनेच ट्रॅव्हल केलेलं. इंटरसिटी बस आत्ता नवीनच आलेल्या आहेत आणि जाताना आम्ही तर VRLने गेलेलो, पण येताना मात्र इंटरसिटी बसचं तिकीट केलं होतं आणि हा पहिलाच एक्सपिरियन्स होता. कसं असणार काय असणार बस याचा काही अनुभव नव्हता आणि कुणालने सांगितलं होतं की बस छान असते म्हणून, त्याने ऑलरेडी प्रवास केला होता इंटरसिटी बसने, तर म्हणून मग आम्ही सुद्धा आहे ना इंटरसिटी बसचं तिकीट काढलं. आणि गेल्या गेल्या तर पहिल्यांदा त्याने 2 बॉटल अशा दिल्या होत्या पाण्याच्या आणि ते बोलले होते की अजूनही तुम्हाला लागत असेल तर तुम्ही सांगू शकता, ते प्रोव्हाइड केल्या जातील. आणि त्यांनी रिव्ह्यू वगैरे सुद्धा मागितला. खरंच रिव्ह्यू देण्यासारखी आणि छान रिव्ह्यू देण्यासारखीच गाडी होती. खूप छान असा प्रवास झाला आमचा. ब्लँकेटसुद्धा होते, जे काय पोर्ट वगैरे होते ना चार्जिंगचे तर ते सुद्धा खूप छान होते. आपण फक्त केबलने चार्ज करू शकत होतो किंवा आपल्याला जर ॲडॅप्टर वगैरे पण जॉईन करायचं असेल तर त्याने सुद्धा आपण करू शकत होतो, कारण की बऱ्यापैकी आता गाडी नवीन आहे म्हटल्यावर हे चार्जिंगचे पॉईंट वगैरे तर छानच चालत होते, त्याच्यात काही वाद नव्हता.
आणि घरूनच टिफिन घेऊन आलो होतो. संध्याकाळच्या वेळी आम्ही गाडीमध्येच जेवण केलं. जेव्हा गाडी जेवण करण्यासाठी थांबली होती त्यावेळेस. आता बंगलोरमध्ये पोहोचल्या ह्या दोघांचं प्रेम पाहू शकता. जसं काय नवरी घरी आली असं ते रडत होते. आणि रियान तर खूप रडला, ईशान पण रडलेला. आणि नंतरनं बॅगा वगैरे ठेवल्या आणि आम्ही पोहोचलो आमच्या सोसायटीमध्ये. तर सोसायटीमधला हा व्हिडिओ तुम्ही ऑलरेडी पाहिलेला आहे, जो की कर्नाटका राज्योत्सवचा आहे. मी ऑलरेडी तुमच्या सोबत शेअरसुद्धा केलेला आहे. तर चला, असा होता आजचा हा दिवस, पुणे टू बँगलोरचा प्रवास. आणि थोडेफार जे काही अनुभव आले ते तुमच्यासोबत मी शेअर केलेले आहे. तुम्हालाही आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका. आवडल्यास लाईक शेअर करायला सुद्धा विसरू नका. चला, भेटूया अशाच एका इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय अँड टेक केअर.